त्रिशा झोपले वाटतं. अरे हालचाल तर दिसते मला, आवाज पण ऐकू आलेला आहे. जागी आहे वाटतं मला. चला उठा उठा, उठ ना. उठ नाही, तू कशी उठत नाही बघ. ओली केसच लावते तुझ्या डोळ्याला तोंडाला सगळ्या. डोक्याची केस खूप वाढल्यामुळं त्रिशाची हेअर कट केली. त्रिशाचा आज हेअर कट करून आणलेला आहे. सकाळी तिचे डॅडी आणि त्रिशा गेले होते हेअर कट करण्यासाठी. मग आता अंघोळ करून फ्रेश झालेले आहे त्रिशा. चला नाश्ता करूया. त्रिशाचा नाश्ता खाऊन झाल्यानंतर मी नयनला इकडे उठवायला आलेले आहे. अरे सर्दी झाली का? झोप मग. हाय गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजची ब्लॉगची सुरुवात 10 वाजता झालेली आहे. कारण का सकाळी मला खूप काम होतं, त्यामुळं ब्लॉग असं सुरुवात करायचा टाइमच भेटला नाहीये. आता मिळालेला आहे. मग आता सकाळचे वाजलेले आहे 10. नैन आता उठलेला. नैन सकाळी उठल्यानंतर त्याच्या डॅडी जवळ जाऊन बसतो. कारण का डॅडीशिवाय त्याला करमतच नाही. नाहीतर याच्या व्यतिरिक्त त्रिशाला असं त्याच्याशी खोड्या करतो, सारखं तिच्याला असं ढकलतो, मांडतो. कधी कधी त्रिशा नसलं का त्याला करमत पण नाहीये. त्याला मी आवरते, बाकी सगळं काम झालेलं आहे. मग त्याच्या नाश्त्याचं पण तयार करायचं आहे ना मला. चला मग नाश्ता, टिफिन आणि त्याला आवरून पाठवते स्कूलला. आता मी चाललेले आहे नयनला आवरण्यासाठी. मग आता नयन ब्रश करेल, आवरेल वगैरे 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 बघूया. नयनच्या नाश्त्यासाठी मी इडली तयार केलेली आहे. त्याला अगोदर विचारावं लागतं तुला नाश्त्याला काय पाहिजे. मग तो म्हणाल इडली पाहिजे तर इडली देते. मग बाकीचं काय फ्रूट्स पाहिजे असेल तर फ्रूट्स देते. शक्यतो त्याला फ्रूट्सच आवडतात. इथं बसलाय चोर एवढ्या याच्यात. पाल गेली मगाशी, पाल गेले मगाशी तिकडं पलीकडं. चल मग बाहेर ये. हळूहळू यायचं, तोंड बघा. आला लगेच. मगाशी इकडच्या टेबल मध्ये ना पाल गेलेली आहे. मी तुला काय विचारते, तुला नाश्त्यामध्ये काय बनवून देऊ? मला ड्रॅगन फ्रूट भेंडी भाजी. बरं, मग अगोदर ब्रश करून आवरू. चला या. हे नयनला मी आणलेला आहे नाश्ता, खा. तुझं तोंड दाखव. लाल लाल हो गया. चलो आंघोळ करूया. चला चलो आंघोळ करूया. नाश्ता झालाय ना? बरं कंप्लीट कर. चला, उठायचं नसते अधून मधून. नाही तर सारखा अधून मधून उठत असतो. त्याला बसून जमतच नाही. जरा एक घास खायचा आणि उठून पळायचं कुठं पण, असं त्याचं काम असतं. हिचा बघा नवीन ड्रेस. ह्या ड्रेसवरचा टॉप वेगळाच घातलाय. काय भिजला टॉप भिजला तो. कटिंग मस्त केली हो. नयनची आता आंघोळ झालेली आहे. नयनच्या टिफिनसाठी मी इडलीचं सँडविच, याच्यामध्ये मी सॉस टाकलेला आहे. सॉस नाही आहे, जेली आहे, सॉरी. मग हे ड्रॅगन फ्रूट्स टाकलेले आहे, जे की तो मला मगाशीच म्हणाला मला टिफिनमध्ये ड्रॅगन फ्रूट्स पाहिजे. मग आता त्याला दिलेला आहे. चला मग आता त्याला
बॅग तयार करते, स्कूलला पाठवते. नाही ना, कपडे घालताना काय काय नाटकं करत होते तुम्हाला दाखवते. नयनला आवरायचं म्हटलं की इकडच्या घरातून तिकडच्या घरात पळायला खूप आवडतं. तो तसं करतो, पण दररोज स्कूलला पण जातो. 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 35, 36, 37, 38, 39, 100. 100 कुठून आलं? 30 कुठे गेलं? पाठवलेला आहे. 32, 33, 34, 31, 32. दादा स्कूलला गेलाय. नाही, डॅडी जायचं. डॅडी बरोबर जायचंय. कशाला? डॅडी, तुझ्या डोळ्यात पाणी तर हाय का रडतीच? डॅडी. चल मग तोंड धुया, असंच दोघी जण जाऊन येऊ काय आपण. चला तोंड धुया, चला तोंड धु. नळ चालू कर. तोंड धुवा, चला. विंचर केन्स. आम्ही दोघी जण चाललेलो आहे बाहेर. लगेच येणार 5 मिनिटात. मम्मी ते कुठं चाललं? तुला काय पाहिजे? काय पाहिजे? स्कूलला. स्कूलला जायचंय. पुढल्या वर्षी जाऊया. कुकरची शांती. कुरकुरे चिप्स पाहिजे. कुकर आणतो. एकच देणार मी तुला, एकच आणून देणार. मला येतं लावायचं. तू जेवलीस का? हा? जेवलीस का? मला दादाकडे स्कूलला खातो. जेवण झाल्यानंतर तिला काय ना काय स्नॅक्स पाहिजे असतं. आता मी चाललेली आहे तिला स्नॅक्स आणायला. आम्ही दोघी जणी आवरून बाहेर निघतो तोपर्यंत नयनचे डॅडी आम्हाला म्हणाले, चला आवरलंय तर तुमच्या दोघींना पण घेऊन जातो, माझं पण बाहेर काम आहे. मग बाहेर काम आहे म्हटल्यावर मग आम्ही पण नयनचे डॅडी बरोबर बाहेर आलो आणि शूज घेतलो. ती व्यवस्थित बसली. कलर मध्ये नाही का? एका जागेला थांबत नाही, काय नाही. मोठ्यांची चप्पल आहे ते. ते ट्राय करूया आपण. आता बाहेर जाऊन आलेलो आहे. त्रिशाला बाहेर जायचं होतं, मग असं फिरत फिरत लक्षात आले की त्रिशाला शूजच नव्हते पायात. मग आता त्रिशासाठी शूज घेऊन आलेलो आहे. मग आता किती वाजलेले आहेत? 1:45 वाजून गेलेले आहेत. मग आता थोड्या वेळानं नयनला घेऊन येणार आहे. मग आल्यानंतर नयन काय करतो ते दाखवते तुम्हाला. काय काय जाऊन आणलं? आत्ता मी नयनला आणायला चाललेलं आहे स्कूलला. मग पावसाचं काय वातावरण नव्हतं म्हणून मी रेनकोट आणि छत्री काहीच घेतलं नाही. पाऊस असला की मला ऑटोने जावं लागतंय चालत. मग आता नयनला घेऊन मी घरी चाललेले आहे. मग रस्त्यात मला हे दिसले की हे माणसं सामान का घेऊन आलेले आहेत. मग नंतर माझ्या लक्षात आलं की आज शुक्रवारचा आठवडी बाजार आहे. मग ते 1 किलोमीटरपर्यंत बाजार असतो. आणि ऑलरेडी बांधलेला आहे. फायनली घरी आलेलो आहे आम्ही. आता तुम्हाला वाटतच असेल की नयन पायात क्रॉक्स का घातले नाही. मग तुम्हाला हे सांगायचं आहे की जेव्हा तो गेट उघडले का नाही त्याला पळत यायचं असते आतमध्ये, म्हणून तो क्रॉक्स आणि चप्पल घालत. थकलेला आहे नयन. चल कपडे चेंज करूया, चला. काय काय झालं बघ? कुठं का लग गे? का गिर गया था? मेरे गार्ड मैं तुझे लगे खेलने था, आज उसने ढक्कन ले मेरे छोड़ दिया कि मैंने क्रिकेट में भी रखते. खेलते समय चोट लग गई? हाँ. ध्यान से देखना था ना. हाँ
तो पीछे देख के भाग गया होगा, इसलिए गिरा होगा नीचे, फिर चोट लगी होगी आपको। हमेशा आगे देख के नैनला खेळायचं म्हणलं की एनर्जी निर्माण होते, जसं की आता एनर्जी निर्माण झालेली आहे, नाहीतर तो थकलेला असतो. डॅडी असं कॅच कॅच खेळायला लागले म्हटल्यावर त्याला excitement जमले की असणारच. त्याला कॅच घ्यायला. मार्केटला चाललेले आहेत ते, जरा आठवडी बाजार आहे, जरा बाजारला जाऊन या, मग गेलेले आहेत. मग आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. ज्यांनी कोणी मला सबस्क्राईब केलं नाही ना, ते जाऊन मला आत्ता सबस्क्राईब करा.